तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र कमळी अस्वस्थपणे तिथे बसलेली असते, पण तेवढ्याच वेळात निंगी येते आणि कमळीला म्हणू लागते, काय ग कमळी, अशी अस्वस्थपणे तू का बसली आहेस? मला काही कळतच नाहीये आणि तुझा मूड पण ऑफ झालेला दिसतोय. तेवढ्या वेळामध्ये कमळी सांगू लागते, अगं निंगे, आजचा पेपर ना माझा अजिबातच चांगला गेला नाही. आजच्या पेपरमध्ये मी काय लिहिलंय आणि काय नाही माझं मलाच माहिती नाही. पण तेवढ्याच वेळामध्ये ऋषी येतो. ऋषी म्हणू लागतो, काय झाले कमळी, मला ना बराच वेळ झालाय तू अपसेट दिसती, कोणासोबत बोलत नाही, काही नाही, फक्त एकांतात बसली आहेस. पण त्यावेळी आता कमळी तर काहीच बोलत नाही, पण निंगी म्हणू लागते की ऋषी सर, कमळी असं म्हणते की तिचा पेपर ना अजिबातच चांगला गेला नाही, म्हणून तिला टेन्शन आले की मी माझं स्वप्न कसं पूर्ण करायचं. प्रत्येक दिवस जर असाच आला तर मी माझं आबा आणि आईचं स्वप्न मी कसं पूर्ण करीन आणि नंतरच मी गावी कसं जाईल. त्याच्यामुळं कमळी मात्र हाच सगळा विचार करत बसलेली असते. तर त्यावेळी निंगीनं ऋषीला सांगितलं. ऋषी मात्र कमळीची समजूत काढायचं ठरवत असतो. त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, एखादी गोष्ट जर आपण मनापासून देवाकडे मागितली ना, ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. मग त्यावेळी कमळी म्हणू लागते, ऋषी सर, असं जर काही असेल ना, तर मनात मागितलेली देवाकडे प्रत्येक गोष्ट पूर्ण होतेच का? मला नाही वाटत, कारण की मग आत्ता जर ही गोष्ट पूर्ण होत असेल ना, तर मला आत्ताची आत्ताच मला माझ्या आबासोबत बोलायचं आहे. आता कमळी मात्र ऋषीला हे सगळं सांगते. तर त्यावेळी ऋषी कमळीला म्हणू लागतो, हो, तू जर मनापासून हे देवाकडं मागितलं असेल ना, तर नक्की तुझं आणि आबाचं बोलणं नक्कीच होईल. आबाचं पत्र नक्कीच तुझ्यापर्यंत येईल. आणि मग त्यावेळी कमळी आणि निंगी मात्र हॉस्टेलवर जात असतात. ऋषी मात्र त्याच्या कामावरून घरी निघून जातो. तर दुसरीकडे कमळी आणि निंगी मात्र हॉस्टेलवर रूममध्ये त्यांचं काम करत असतात. पण तेवढ्याच वेळामध्ये बंड्या मात्र एक पत्र घेऊन येत असतो. त्यावेळी बंड्या तर खूपच घाबरून गेलेला असतो, कारण की आबा मात्र या जगात राहिलेले नसतात. आबाचा किती दिवस झाले पाठीमागं त्यांचा मृत्यूच झालाय. त्यावेळी बंड्यालाही मात्र धक्काच बसतो. पण आता खरं तर हे पत्र आबानीच पाठवलेलं असतं, कारण की कमळीनं मनापासून देवाकडे काहीतरी मागितलं आणि देवाने मात्र तिची ती गोष्ट पूर्ण केली. पण तेवढ्या वेळात बंड्याला तर विश्वासच बसत नसतो. बंड्या म्हणू लागतो, कमळे, निंगे, इकडं ती या, तुम्ही हे बघून तर घ्या नेमकं काय आहे. त्यावेळी कमळी आणि निंगी धावतच बंड्याकडे जाता. त्याच्या हातातलं पत्र बघता आणि जेव्हा कमळी बघत असते की हे पत्र माझ्या आबांचंच आहे, कमळी मात्र त्याच्यावरचा पत्ता वगैरे वाचते, तेव्हा तर तिला धक्काच बसतो. मी देवाकडे मागितलं आणि देवाने मला लगेच ती गोष्ट दिली. माझ्या आबाचं आणि माझं बोलणं करून देत आहे. माझ्या आबापर्यंत माझ्या भावना पोहोचल्या आहेत. आता त्यावेळी कमळी मात्र ते पत्र वाचू लागते. बंड्याला तर शॉकच बसतो. त्याला कळत नसते आबाचा किती दिवस झाले पाठीमागेच मृत्यू झालाय आणि मग आबाचं हे पत्र इथपर्यंत कसं आलं, मला तर काहीच कळत नाही. बंड्या मात्र विचारात पडतो. तर त्यावेळी निंगी आणि कमळी तर खूपच खुश होता. त्यांना तर माहीतच नसतं की आबा आता या जगात राहिलेलेच नाही, कारण की त्या मुंबईला आल्याच्या नंतरच आबाचा मृत्यू झालेला असतो. तर त्यावेळी कमळी मात्र ते पत्र वाचू लागते. तिला मात्र आबांची खूप आठवण येत असते, कारण की आबांनी त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की बाळा, माझा आशीर्वाद न तुझ्या पाठीशी कायम राहील, पण तू मात्र तुझं स्वप्न पूर्ण करूनच मग आपल्या गावी परत यायचंय, त्याच्याशिवाय तू अजिबात गावी यायचं नाही. कमळीला मात्र रडायला येतं आणि मग कमळी ठामपणे म्हणते की आबा, मी आता तुमचं स्वप्न पूर्ण करूनच गावी येईल. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.